समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। परभणी येथील क्रूर पोलिसांना नोकरीतून बडतर्फ करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा खटला दाखल करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। या निवेदनात म्हटले आहे की 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी येथे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असणाऱ्या संविधानाच्या शिल्पाची जाणून बुजून तोडफोड करण्यात आली आहे। त्यानंतर 11 डिसेंबर 2024 रोजी परभणी बंदची हाक देण्यात आली। हा बंद शांततेच्या मार्गाने होत असताना फडणवीस सरकारच्या आदेशाने परभणी जिल्हा प्रशासनामार्फत बंद करणाऱ्या लोकांवर लाठीचार्ज करण्यात आला। भीमनगरच्या वस्त्यांमध्ये कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली बहुजन लोकांवर लाठीचार्ज करून अमानुषपणे मारहाण करण्यात आली। पोलिसांमार्फत भीमनगरमधील लोकांच्या गाड्या फोडण्यात आल्या। कॉम्बिंग ऑपरेशन करून आंबेडकरवादी तरुणांना जेलमध्ये टाकण्यात आले। कोणताही दोष नसणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यातून शिकलेल्या आंबेडकरवादी तरुणांचे आयुष्य बर्बाद करण्याचा प्रयत्न करण्यात आला। कॉम्बिंग ऑपरेशन मधून रविवार दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी LLBचे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरवादी विद्यार्थ्याचा न्यायालयीन कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला। त्या पार्श्वभूमीवर आमची मागणी आहे की परभणी येथे झालेल्या प्रकरणात जबरदस्तीने दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे। भीमनगर वस्तीवर ज्या पोलिसांनी लोकांच्या गाड्या फोडल्या, निष्पाप लोकांवर लाठीचार्ज केला, अशा पोलिसांना नोकरीतून बडतर्फ केले जावे, तसेच त्यांच्यावर खटले चालवण्यात यावेत, अन्यथा सांगली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली, भारतीय बौद्ध महासभा सांगली आणि समता सैनिक दल सांगली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट, जनरल कामगार युनियन, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीनं आज सांगली जिल्हाधिकारी येथे निदर्शने व निवेदन आम्ही या ठिकाणी देत आहोत। खऱ्या अर्थाने काल जे सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचे जे काय अमानुषपणे त्या ठिकाणी मरण आलं किंवा पोलीस प्रशासनाने जे काय वाईट कृत्य केलेलं आहे याचा प्रथम या ठिकाणी निषेध करतो। खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी परभणीमध्ये जे भारतीय संविधानाची जी विटामन आहे त्या विटामनाच्या निषेधार्थ भारतीय संविधानाच्या समर्थनार्थ जे सगळे विचारवंत, सगळे बहुजनवादी एकत्र आले आणि त्या ठिकाणी भारतीय संविधानाची विटंबना जे करतात त्या देशद्रोहाला कुठंतरी गुन्हा देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कुठंतरी मोठी कार्यवाही केली पाहिजे अशी अपेक्षा ठेवली असताना त्या ठिकाणी मात्र परभणी पोलीस प्रशासनाने स्वतः वाहनं फोडून स्वतः वाहनांची प्रचंड नुकसान करून त्या ठिकाणी भीम सैनिकांची अक्षरशः खोटे गुन्हे दाखल करत आहेत, मारहाण करत आहेत। त्या ठिकाणी परभणी पोलीस प्रशासनाचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्या ठिकाणी निषेध करतो आणि ह्या ज्या पोलीस प्रशासनाने जे अमानुषपणे त्या ठिकाणी जे काय मी तर या ठिकाणी मला हत्याच म्हणेन, या ठिकाणी पोलीस प्रशासनाने एक प्रकारे आमच्या सोमनाथ सरांची भीम सैनिकाला प्रचंड त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे, प्रचंड वेदना दिलेल्या आहेत। त्यामुळे या भीम सैनिकाची मृत्यू झालेली आहे। परंतु याचबरोबर अनेक जण असे विद्यार्थी अनेक उच्च शिक्षण घेतलेले त्या ठिकाणी अनेकांना देखील अटक केलेली आहे। त्याची सुटका कधी होणार याचा देखील प्रश्नचिन्ह आज आमच्या समोर उभा राहिलेला आहे। या ठिकाणी सांगली जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने या गोष्टीकडे लक्ष देऊन गांभीर्याने या ठिकाणी वरून माहिती घेऊन आम्हाला योग्य ती माहिती कळवावी, अन्यथा सांगली जिल्ह्यामध्ये आमच्या जे काही भावना दुखवल्या आहेत त्याचं तीव्र स्वरूप त्या सांगली जिल्ह्यामध्ये दिसेल या माध्यमातून या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा परभणी पोलीस प्रशासनाचा महाराष्ट्र शासनाचा या ठिकाणी निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा।
बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.